आणि या स्पर्धेचा 3 दिवस सतत लाईव्ह टेलिकास्ट केला जाईल. यूट्यूबवर आपण पाहू शकता. चांगली फीचर क्वालिटी, साऊंड ट्रॅक, पूर्णपणे टीम सज्ज झाली. 24 लाईव्ह इव्हेंट. आमच्या जुहू गावची ही टीम, यंग जनरेशन असं म्हणावं लागेल. आमच्या या जुहू गाव नवी मुंबई शहरातील जुही कांबोटे, माफ करा, बघा पावसाळी क्रिकेट म्हटलं, जरी टेनिस बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आपण म्हटलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार स्पर्धा खेळवल्या जातात. मग काही नियम मात्र हे आयोजकांकडे अबाधित असतात. लोकल क्रिकेट म्हटलं जातं या खेळाला. काही नियम लेग बिफोरचा पंच आपल्याला निर्देशित करतील. काही विकेटचे नियम आहेत, गोलंदाजीचे नियम आहेत, त्याबाबत माहिती आपल्यापर्यंत दिली जाईल. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, राखीव प्लेयर्स. न्यू बामनदेव ग्रुप चषक 2022 करावे गाव यांच्या वतीनं आयोजित या अतिशय भव्य दिव्य अशा क्रीडा नगरीमध्ये वैकुंठवासी गणपतशेठ तांडेल यांच्या नावारूपानं साकार झालेलं त्यांचं देखील खूप मोठं कार्य आपण पाहिलं या पूर्ण शतकामध्ये. खऱ्या अर्थानं करावे गावाचं नाव ज्यांनी अटकेपार या देशामध्ये पोचवलं, मी म्हणेन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यांच्याबद्दल देखील माहिती पोचवली जाईल. आदरणीय वैकुंठवासी गणपतशेठ तांडेल मैदान, करावे गावचं हक्काचं आणि खेळाचं मैदान. या मैदानाचा देखील खूप मोठा इतिहास आहे. माझ्या समवेत अमितदादा मडवी आपण पाहिला तो इतिहास. मागील 10 वर्ष जो लढा दिला सर्वांनीच, लोकप्रतिनिधी सन्माननीय रेखाताई म्हात्रे, माजी नगरसेविका विनोदजी म्हात्रे, त्यांच्या समवेत सर्वच करावे गावातील युवा वर्ग, खेळाडू, 40+ क्रिकेटचं खूप मोठं योगदान या मैदानाकरता. आपण पाहताय मिस्टर सचिन नाईक, गोलंदाजी धुरा. बघा या खेळाडूंना मात्र खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. यूट्यूबवर, फेसबुकवर अक्षरशः धुमाकूल घातला त्याच्या खेळीने, त्याच्या फलंदाजीने, त्याच्या गोलंदाजीने. असा सचिन नाईक डॉमिनेट केलं, संघाला लीड केलं. मात्र त्याचे सर्वच सहकारी खेळाडूंनी खूप चांगला खेळ मात्र दाखवला मागच्या तब्बल 8 ते 10 वर्षामध्ये या खुशी 11 धारावे संघाच्या. एका साईडला भूषण पाटील, ज्याला कोहिनूर म्हटलं जातं, नवी मुंबई टेनिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगलं बॅटल आहे. बघूया पावसाळी क्रिकेटमध्ये 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज आपल्याला पूर्णपणे वापरावे लागतील या गोलंदाजीच्या क्रमप्राप्त गोलंदाजीमध्ये. माझ्या समवेत प्रतीक तांडेल, चांगला आवाज, विश्लेषक, आणि बिपिन म्हात्रे, समालोचक, गीतकार, संयोजक, आयोजक, गायक. चांगली कामगिरी आहे, चांगली भूमिका देखील आहे. आपण पाहताय पहिला चेंडू या सामन्यातील, या स्पर्धेतील पहिला चेंडूला फुल टॉस. पावसाळी क्रिकेट म्हटलं की अशा प्रकारचं ग्राउंड फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहताय. ट्रॅव्हल करत नाही चेंडू, त्याच्यामुळे एकच धाव. वैयक्तिक फलंदाजीने सुरुवात केलेली आहे. सी गणेशा मात्र या कुमार 11 संघाचा एक या धावेने झालेला आहे फलंदाजीचा. मिस्टर नमित पाटील, चांगला दर्जेदार खेळाडू, स्वतः लीड करतो या कुमार 11 संघाला. कर्णधाराची भूमिका आहे आणि काय अविस्मरणीय खेळी देखील याच्या पाहिलेल्या आहेत. प्रत्यक्ष मैदानावर नाही, मात्र यूट्यूबवर अनेक वेळा पाहतो लाईव्ह टेलिकास्ट, रिपीट टेलिकास्ट. त्याच्यामध्ये नमित याचा खेळ मात्र दर्जेदार झालेला आहे. हा फटका हेलिकॉप्टर लँड करायचा होता, थोडासा मिस टाईम शॉट. स्वतः गोलंदाज त्या क्षेत्राकडे धावतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता सचिन याचा. स्ट्राईक एंडला चांगलं बॅटल, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तोपर्यंत वैयक्तिक 2 धावेनं आपल्या फलंदाजीची सुरुवात करतो मिस्टर नमित. कुमार 11 तुर्बे 3. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की एक चांगले बाउन्सी ट्रॅक देखील पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये. हाफ टॅकर, अनुभव आहे सचिनकडे गोलंदाजीचा. पूर्णपणे अष्टपैलू अशी कामगिरी आहे. फ्लायटेड डिलिव्हरी, पूर्णपणे गती परिवर्तन, अनुभव ज्याचा मी उल्लेख केला आणि तो अनुभव पणाला लावलेला आहे या खेळपट्टीवर या पहिल्याच सामन्यामध्ये, पहिल्या षटकामध्ये मिस्टर सचिन नाईक यांना.
एका चांगल्या चेंडूची समाप्ती होताना देखील आपण पाहिली. धावसंख्या स्थगित 3 वर. आता मात्र थोडीसा गती पाहिली गोलंदाजीमध्ये. पॅडवर आदलला चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात लेग बाईज. अवांतरच्या रूपानं आपण पाहिलं खातं देखील खोललं गेलं अवांतरच्या धावसंख्येचं. संघ पोचतोय 4 वर. संत खेळ पावसाळी क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो षटकार चौकारांच्या आतिषबाजी जास्तीत जास्त षटकार लागले जातात त्या रबर बॉल क्रिकेटमध्ये. मिस्टर भूषण बॅक टू द स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सज्ज होतोय. सचिन याच्या या अनुभवी अशा या गोलंदाजी समोर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. आता मात्र उजवी यष्टी उखडली. पहिलं यश बॅक टू द पॅव्हेलियन. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कोहिनूर या पहिल्या सामन्यामध्ये मात्र अपयश घेऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परततोय. पहिलं यश सचिन याला. अनुभव. मला वाटतं चेंडू टप्पा पडला थोडासा डाव्या स्टिकच्या या फलंदाजाला आउटस्विंग झाला आणि उजव्या यष्टीचा छेद केला या चेंडूनं. सुरेख गोलंदाजी. यस बॅक टू द पॅव्हेलियन. भूषण पाटील वैयक्तिक 1 धावांची खेळी करून या पॅव्हेलियनचा रस्ता पकडतोय. पहिलं यश संपादित करतोय मिस्टर सचिन नाईक. गोलंदाजी ज्याचा मी उल्लेख केला अनुभव काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. इन स्विंग आउट स्विंग फ्लायटेड डिलेवरी स्लो डिलेवरी अनेक प्रकारचे चेंडू फास्ट डिलेवरी यॉर्कर गुगली सर्व प्रकारचे चेंडू आहेत या गोलंदाजाकडे. आता मात्र हेमंत पाटील मिस्टर हेमंत पाटील 3ऱ्या क्रमांकावर वन डाऊनच्या रूपानं फलंदाजी करता. चांगला नवोदित असा तरुण आहे हेमंत. हा चेंडू मिस टायमिंग. 1 धाव पूर्ण करण्यामध्ये यश तोपर्यंत दुसरी धाव घेण्यामध्ये यश. दोन्ही फलंदाजा चेंडू केला लॉंग ऑफमध्ये. षटक संपलं. षटकाचं विश्लेषण फक्त आणि फक्त 6 धावा खर्ची केल्यात आणि महत्त्वाचा बळी म्हणजे विकेट. भूषण पाटील याला बॅक टू द पॅव्हेलियन. सचिन नाईक याचा दर्जेदार ही गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक संपल्यानंतर त्याच दमाचा त्याच दर्जेदार असलेला हा खेळाडू धीरज भोईर मिस्टर धीरज भोईर. काय खेळ केला या धीरज यानं मागच्या काही वर्षांमध्ये. अनेक स्पर्धा गाजवल्या. दुसरं षटक हाताळतोय वैयक्तिक संघाच्या वतीनं. स्ट्राईक एंडला नमित. आता मात्र नमित याच्याकडे नजरा रोखलेल्या आहेत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा सरळ ब्लॉक हॉलमध्ये. पॅडवर आदलला चेंडू मिड ऑफ खेळपट्टीवर आपण पाहिलं. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होताना देखील आपण पाहिली. पहिली एक चांगली सुरुवात दर्जेदार सुरुवात गोलंदाजीमधली. हा चेंडू गतिमानतेने टाकलेला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. कुठलाही प्रतिकार नव्हता फलंदाजाकडे. कुठलाही फटका मारण्याचा त्याच्या मनामध्ये मोह नव्हता. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश. धीरज डावकुरे आताची ही गोलंदाजी आपण पाहताय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला अलॉंग द कार्पेट हा फटका पाहिला. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच सफल होताना पाहतोय. कन्व्हर्शन करावं लागेल एका धावेचं 2 धावेमध्ये. कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं तर षटकारांची आतिषबाजी होताना नेहमीच आपण पाहतो खेळपट्टीवर आणि मैदानावर. मात्र चांगली गोलंदाजी आहे. सातत्य आहे गोलंदाजीमधलं. लाईन ट्रॅक जर पाहिला पूर्णपणे खोलवर टप्पा गुडलेन स्पॉट आपण पाहिला तर यॉर्कर डिलिव्हरी टाकण्यामध्ये भर आहे. पुन्हा एकदा धीरज ऑन टू द स्ट्राईक एंडला नमित. हा फटका अलॉंग द कार्पेट कव्हर पॉईंट डिपिश कव्हर पॉईंटमध्ये येतोय. 1 धाव मात्र पूर्ण. 1च धावेवर समाधान म्हणावं लागतंय फलंदाज नमित याला. टोटल स्कोर आपण पाहताय धावसंख्या धावफलकावर 9 लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 9 वर.
रबर बॉल क्रिकेट आपण पाहताय, पावसाळी क्रिकेट. फटका चांगला हिट आपण पाहिला अलॉंग द कार्पेट. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेटमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. एकच धाव दुहेरी अंकामध्ये. स्कोर कार्ड आपण पाहताय 10, 1-10. नमित ऑन टू स्ट्राईक एंडवर. हा फटका मारायचा होता बॅटचा, मला वाटतंय बॉटम एज लागला. यष्ट्यांच्या मागे सचिन याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. पहिलं यश धीरज याला, सांघिक दुसरं यश. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर नमित पाटील. 2-10. चांगलं सातत्य गोलंदाजीमधलं. फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची केल्या दिल्या आणि एक महत्त्वाचा विकेट पॅव्हिलियनकडे पाठवला. कॉट बिहाइंड. आता मात्र मिस्टर रवी येतो. एक चांगला दर्जेदार फलंदाज रवी. कुमार 11 तुर्बे हा संघ चांगले फलंदाज गोलंदाजचा भरणा असलेला संघ आपण पाहता मुंबई टेनिस क्रिकेटचा. गोलंदाज भावेश नाईक. स्ट्राईक एंडला आपण पाहता हेमंत पाटील, रवी म्हात्रे असे 2 फलंदाज. अतिशय चांगला दर्जेदार चेंडू आपण पाहिला. गतिमानतेने त्यांच्या मागे गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना देखील आपण पाहिलं. पूर्णपणे अंकुश ठेवलेला या फलंदाजीमध्ये या गोलंदाजाच्या धारावी संघाच्या. आता मात्र गती परिवर्तन. त्याचा फटका बसतोय की काय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डीपीशी मिड विकेटमध्ये हा झेलबाद. 3रा विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. 3-10. जसं आपण पाहताय पावसाळी रबर बॉल क्रिकेट 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता या स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जातोय. नवीन फलंदाज टुवर्ड्स द स्ट्राईक एंडला रोनित पाटील. हा चेंडू गतिमानतेने आपण पाहिला. निर्धाव चेंडूची समाप्ती. सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज भावेश नाईक याची. 3-10. पूर्णपणे अंकुश ठेवलेला आहे फलंदाजांवर. हा फटका डीप थर्ड मॅनमध्ये येतोय. 1 धाव पूर्ण. 1च धाव. धावसंख्या 11वर. 1-11. 3-11. चांगली गोलंदाजी, अतिशय दर्जेदार गोलंदाजी, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहताय रबर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये. आता मात्र गतिमानतेने टाकलेला चेंडू. पूल करायचा होता. शॉर्ट टर्म पूल बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव निघतोय चेंडू. धावसंख्या समित 11. मिस्टर रवी म्हात्रे एक चांगला फलंदाज देखील. रवी म्हात्रे याने अनेक खेळ अविस्मरणीय खेळलेल्या त्या मुंबई टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये. हा फटका मारायचा होता. गती परिवर्तन. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात. हा चेंडू वाईट अवांतर. 12. 3-12. धावसंख्या धावपलकावर आपण पाहताय कुमार 11 तुर्बे या संघाची प्रथम फलंदाजी करताना. हा फटका हाय पॅडवर चेंडू आदलला. 1च धाव. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बाईज. धावसंख्या 13वर पोहोचलेल्या आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-13. अजूनही
12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. हा पहिला सामना. धन्यवाद अमित दादा मडवी. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात. स्पर्धेचे मान्यवर पाहुणे. 3-13. पुन्हा एकदा धीरज. आता मात्र वैयक्तिक दुसरं, सांघिक 4थं षटक हाताळतोय. चांगली सरासरीची गोलंदाजी पूर्णपणे आपण पाहता या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. धन्यवाद राकेश तांडेल. सर्वप्रथम श्री गणरायाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुद्रा, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर व क्रिकेट रसिकांचे मी प्रतीक तांडेल मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. न्यू ब्राह्मणदेव तलाववाली युवा चषक 2022 मध्ये आपण पाहतोय हा पहिला सामना मैदानावरती रंगतोय. खुशी 11 धारावे विरुद्ध कुमार 11 तुर्बे. आणि हा आलाय संघर्षमय षटकार आलाय तुर्बे संघासाठी. या षटकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1900 घरामध्ये. पुन्हा एकदा धीरज भोईर याच्यावरती चढवलेला हा हल्ला आपण पाहतोय. प्रहार केलाय रवी म्हात्रे यानं. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. गती परिवर्तन केलं. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं खालवर राहतोय. यष्टीरक्षक सचिन नाईक, कॅप्टन कुल स्वतः चेंडू पकडतोय. चेंडूची सांगता होती निर्धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 19. पुन्हा एकदा धीरज भोईर आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू मागे आणि हा झेलबाद. रवी म्हात्रेच्या खेळीचा अंत होतोय. आणखीन एक मोठा धक्का बसतो तो तुर्बे संघाला अवघ्या 19 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज कुमार 11 तुर्वे संघाचा बंटी पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू फेकतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय धीरज भोईरच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवर एक षटकार आला होता धीरज भोईरच्या. त्याच्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा धीरज आगामी चेंडू. हा चेंडू जबरदस्त फेकलाय. बघता बघता षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर कुमार 11 तुर्बे संघाची धावसंख्या 19. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. न्यू ब्राह्मणदेव तलाववाली युवा चषक 2022. पुन्हा एकदा शेवटचा गोलंदाज. शेवटच्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय संघर्षमय षटकार तुर्बे संघासाठी. या षटकाराच्या साह्यानं कुमार 11 तुर्बे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 घरामध्ये. आणखीन असेच मोठे फटके मारावे लागतील तुर्बे संघाला. आक्रमण करावं लागेल. धावसंख्येचा डोंगर उभारा करावा लागेल तो धारावी संघासमोर. धारावी संघाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये देखील मजबूत फलंदाज आहेत. भावेश नाईक असेल, स्वतः सचिन नाईक, धीरज भोईर अशी त्यांची आपण फलंदाजीची फळी पाहतो त्यांच्या संघामध्ये. पुन्हा एकदा कामेश नाईक याचा आगामी चेंडू. पहिल्या चेंडूवर मार खाल्लाय. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय रोनित पाटील यांना. पुन्हा एकदा यष्टीरक्षक सचिन नाईक यष्टनपासून जवळ. हा गती परिवर्तन केलेला चेंडू. चेंडूला फक्त सन्मान दिलाय.
चेंडू ओळखू शकला नाहीये फलंदाज. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थगित 25च्या घरामध्ये. पुन्हा एकदा कामेश नाईक आगामी चेंडू रोनितसाठी फेकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त उडवलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा षटकार 6 धावा. प्लीज विनंती करतो खेळाडूंना कुठल्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. सीमेलगत बांबू देखील ठोकलेले आहेत पडद्याच्या मागे. काळजी घ्या स्वतःची. आणि या षटकाराची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31च्या घरामध्ये. जबरदस्त धावसंख्येला आकार येताना दिसतोय कुमार 11 तुर्बे संघाच्या. पुन्हा एकदा कामेश नाईक निघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. झेल होण्याची शक्यता आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेल दिसत नाहीये. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावसंख्या सहजरित्याने मिळतील. या 2 धावसंख्येच्या साह्याने संघ पोहोचलाय तो 33च्या घरामध्ये. 5वे षटक प्रगतीपथावर असताना कुमार 11 तुर्बे संघाची धावसंख्या 33. पुन्हा एकदा अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या सत्रामधला. फलंदाजी करत असताना कुमार 11 तुर्बे संघाची धावसंख्या 33च्या घरामध्ये. 2 चेंडूवर किती धावसंख्या येतील. हा चेंडू कामेश नाईकचा पुन्हा एकदा उडवलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात. धीरज भोईर आणि फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रहार केला होता चेंडूवरती. तेथे मात्र धीरज भोईर सारखा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि रोनित पाटील याच्या खेळीचा अंत होतोय. तुर्बे संघाला आणखीन एक मोठा धक्का बसतोय. चला जसं या पहिल्या सत्राचा खेळ संपेल त्याच्यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना विराज 11 सारसोले विरुद्ध जय हनुमान कामोठे. दोन्ही संघाने उपस्थिती दाखवायची आहे. आणि पाहता पाहता पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात येतो. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर कुमार 11 तुर्बे संघ फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवली ती म्हणजे 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते धारावी संघासमोर. याच्यानंतर मी आमंत्रित करतोय समालोचनासाठी आमच्या गावातील गीतकार संगीतकार गायक विपिन म्हात्रे यांना. हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व क्रीडरक्षकांचं तसेच मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पंकज स्मृती सुंदर स्मृती आणि कांचन स्मृती यांच्या स्मरणार्थ न्यू ब्राह्मणदेव ग्रुप चषक 2022 आजचा हा पहिल्या दिवसातला सामना रंगतोय तो म्हणजे खुशी 11 दारावे वर्सेस कुमार 11 तुर्बे. नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाचा न्यूतन निमंत्रण दिलं तुर्बे संघाला. आणि धावसंख्येचा विचार केला 34 धावसंख्या काढून 35 धावांचं आव्हान. मापक असं आव्हान 24 चेंडू आणि 35 धावसंख्या अशी दारावे संघापुढे ठेवलेली आहे. तर विनंती करतोय सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. यांच्यात तर सामना रंगणार आहे तो म्हणजे दुसरा सामना विराज सारसोळे वर्सेस जमाल 11 5 षटक 30 चेंडू आणि 35 धावसंख्याचं आव्हान. जय हनुमान कामोठे आणि विराज सारसोळे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटेल. तर विनंती करेन त्वरित यायचं आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. एक जबरदस्त आयोजन सुरेख असं आयोजन सुरेख अशी स्पर्धा आपल्या पाहायला भेटतोय ती म्हणजे न्यू ब्राह्मणदेव ग्रुप चषक 2022 यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला
सामना रंगतोय तो म्हणजे कुशी इलेवन 12वे वर्षाचा कुमार इलेवन तुर्बे. तर विनंती करतोय त्वरित आपली सलामीची जोडी पाठवायची आहे आणि शतरक्षण त्वरित पांगवायचं आहे. पावसाळी स्पर्धा आपल्या पाहायला भेटते आणि पावसाचं मात्र आगमन होत नाही आहे. पावसाची मात्र वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. तर विनंती करतोय जोडीत शतरक्षण पांगवायचं. पंचाने विनंती करतोय आपली सलामीची जोडी पाठवायची. धारावी संघ चालू असलेला सामना 12वे वर्षीय तुर्बे यांच्यामध्ये लढत. एक जबरदस्त लढत थांबरी तुंबरी रशिकेत चढावड पाहायला भेटते. 30 चेंडू आणि 35 धावांचं माफक असं आव्हान असेल प्रतीक. नक्कीच एक जबरदस्त खेळ पाहायला भेटला. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे धारावी संघाची. सचिन नाईक धीरज एक जबरदस्त गोलंदाजी प्रतिक्रम पाहायला भेटला. एक जबरदस्त अटॅक पूर्णपणे जपडून ठेवलं ते तुर्ब्या संघाला. फक्त 34 धावसंख्या काढून 55चं आव्हान इथे मात्र धारावी संघापुढे असेल. हॅलो हॅलो हां. तर पहिली सलामी जोडी येते ती म्हणजे सचिन आणि भावेश सलामीला येतात. नक्कीच 35 धावांचा पाठलाग करते. पहिलं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिल्या संघाची तिने पहिलं षटक घेऊन आला आहे गोलंदाज भूषण. स्वतः पहिलं षटक भूषण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. एक जबरदस्त आयोजन जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. न्यू ब्राह्मणदेव ग्रुप चषक 2022 करावे गाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन. ठिकाणं गणपत शेठ तांडेल प्रदर्शनी मैदान करावे. जबरदस्त असं मैदान आपल्याला पाहायला भेटतोय आणि एक सुरेख अशी स्पर्धा न्यू ब्राह्मणदेव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. आजचा हा पहिला दिवसातील पहिल्या दिवसातला पहिला सामना रंगतोय. तर पहिली सलामी जोडी गोड जोडी येते ती म्हणजे भावेश आणि सचिन. स्ट्राईकला खेळतोय भावेश, नॉन स्ट्राईकला सचिन. 35 धावांचा पाठलाग करताना पाठपुरावा करताना पहिलं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज भूषण. पहिला चेंडू फेकेल. चेंडू फेकण्यासाठी तयार भूषण. 4-5 पाऊंचा रनअप असेल या गोलंदाजाचा. तोंड देईल भावेश. स्ट्राईकमध्ये खेळतोय. एक्स्ट्रापासून काहीसा लांब आपल्याला पाहायला भेटतोय. चांगलं शतरक्षी सजावट आपल्याला पाहायला भेटते. 35 धावांचा पाठलाग करताना पहिलं चेंडू खेळण्यासाठी तयार भूषण तयार. शॉट बघा चेंडू सरळ सोडून देतो आहे. एक्स्ट्राच्या हातात जाते चेंडू. पंचांचा इशारा अवंतरचा दिशाहीन मारा सदोष मारा. पहिला चेंडू अवंतर चेंडू पाहायला भेटतोय. अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या खातं खोलतं 1च्या घरात. 35 धावांचा मापक असं आव्हान पाठलाग करताना पाठपुरावा करताना भावेश तयार भूषण तयार. पुढचा चेंडू टाकतोय फेकतोय. फेकला गेलाय. भिरकावण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खालवर राहतो. बॅटन चेंडूचं काही मेचकूट जमलं नाही. चेंडू विसावतो इष्टच्या मगरमिडीत. सुरेख गोलंदाजी काहीसं कमबॅक करतो. पहिला चेंडू अवंतर टाकल्यानंतर कमबॅक करतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 1च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. त्याच प्रकारचा चेंडू सुरेख मारा सुरेख गोलंदाजी. 35 धावा माफक असं आव्हान पाठलाग करताना इथे मात्र धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 1च्या घरात. सुरेख गोलंदाजी सरासरची गोलंदाजी पाहायला भेटते भूषणेची. चालू असलेला सामना 12वे वर्षीय तुर्बे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. एक जबरदस्त लढत दोन्ही संघ. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. हलवर पद्धतीचा चेंडू होता. बॅट चेंडूचं काही मेचकूट जमलं नाही. चेंडू विसरतो. इष्टमी लागोपाठचे 3 चेंडू लगातार 3 चेंडू निर्धाव टाकतोय. एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटते. एक जबरदस्त माऱ्याची भेदक माऱ्याची गोलंदाजी पूर्णपणे जपडून ठेवतोय तो म्हणजे भावेशाला भूषण. भूषण तयार. पुढचा चेंडू भिरकावत्या चेंडूला सुरेख फटका इथे मात्र जेवू शकतो. इथे मात्र परतावा लागतोय भावेशाला. खाता न खोलताच्या तंबूच्या ऑस्ट्रेलियाला जातोय तो म्हणजे भावेश. एक जबरदस्त गोलंदाजी 1-1 अशी दयनीय अशी अवस्था आपल्याला पाहायला भेटते. 4 चेंडू खेळला
खातं न खोलता तंबू आश्रयाला जातोय तो म्हणजे भावेश निराश करतोय. आपल्या संघाला काहीशी अपेक्षा होती या फलंदाजाकडनं एक खेळाडूकडनं, इथे मात्र निराश करतोय आपल्या संघाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे एकच्या घरात एक बाद एक, 1 लॉट्स 1 विकेट्स. फर्स्ट ओव्हर पूर्वी एक जबरदस्त अटॅक, 35 धावांचा मापक असावा. पाठलाग करताना धावसंख्या मात्र एकच्या घरात. तर नौका फलंदाज जातोय तो म्हणजे धीरज. भविष्याची जागा भरून काढण्यासाठी घेतोय फलंदाज धीरज. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण तयार. सुरेख चेंडू लेगस्टमच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा, अवंतरचा दिशाहीन मारा. इथे मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 2च्या घरात, एक बाद 2. 2 लॉट्स ऑफ विकेट्स इन फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिलं षटक प्रगतीवर व्यक्तिक पहिलं. भूषण याच्या कोट्यातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, फेकतोय हलक्या त्याने पुश करतोय चेंडूला. सुरेख फटका पाहायला भेटते. चेंडू मागे शतरक्षक येतोय. इथे मात्र एक धाव पूर्ण 2 धावांचा प्रयत्न असेल. चेंडू फेकतोय. इथे मात्र गचाल फेकी पाहायला भेटते. इथे मात्र बॅकअप सुरेख पाहायला भेटतोय. 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. धीरजाला व्यक्तिक खातं खोलते 2ने. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 4च्या घरात. 4 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. आता मात्र शेवटचा चेंडू असेल षटकातला टाकण्यासाठी तयार. एक सरासरीची गोलंदाजी जी पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल. मापक असं आव्हान 35 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढल्या प्रकारचा चेंडू हलक्या त्याने पुश करते चेंडूला. सुरेख खेळ पाहायला भेटते धीरजाचा. चेंडू मागे शतरक्षक. इथे मात्र चेंडू फेकेपर्यंत 2 धावसंख्या रोखू शकत नाही. या 7 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 6च्या घरात, एक बाद 6. आता मात्र समीकरण बदलले ते म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या हवेत ते म्हणजे 29. चालू असलेला सामना तुर्बे आणि धारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. नाणेफेक जिंकण्याचं क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं धारावे संघाने आणि फलंदाचं आव्हान दिलं होतं तुर्ब्या संघाला. 5 षटकामध्ये 34 धावसंख्येकडून 35 धावांचं आव्हान ठेवले धारावे संघापुढे. त्याचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे फक्त 6, एक बाद 6. एक जबरदस्त सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे भूषण याची. दुसरा गोलंदाज येतोय, नौका गोलंदाज येतोय राकेश. चला मी विनंती करतोय कामोटे संघाचा कर्णधार आणि सारसोळे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. कामोटे संघाचा कर्णधार आणि सारसोळे संघाचा कर्णधार चला या, नाणेफेकी करून घ्यायची आहे पुढच्या सामन्याची. 24 चेंडू आणि 29 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. राकेश निलकुंडे पहिला चेंडू षटकातला भिरकावत्या चेंडूला. सुरेख फटका, चेंडू मग क्षेत्ररक्षक. इथे मात्र चेंडू जातोय बिग 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 हिट, षटकार. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतोय. मागडी गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू मागडा आणि षटकार खेचतो. व्यक्ती खातं खोलते. साने संघाई धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 12च्या घरात. 12 लॉट्स ऑफ 1 विकेट्स अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. इथे मात्र समीकरण बदलते ते म्हणजे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या आहेत ते म्हणजे पण एकदा भिरकवण्याचा प्रयत्न कमबॅक करतोय सुरेख. चेंडू बॅट आणि चेंडू कधी मेचकूट जमल्या. चेंडू विसरतो. इष्टच्या मगरमिडीत धावसंख्या स्थगित स्थिमित संघाची धावसंख्या 12च्या घरात, एक बाद 12. 35 धावांचा पाठलाग करताना, पाठपुरावा करताना पुन्हा एकदा राकेश तयार. शॉर्ट प्रकार चेंडू बॅटची कडा घेते. थडम्याच्या दिशेने चेंडू जाते. चेंडू मागे शतरक्षक, चांगलं शतरक्षण नमी त्याच्याकडनं होतोय. चेंडू फेकतो. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या रोखू शकत नाही आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वृद्धिंगत होते. संघाची धावसंख्या 13च्या घरात. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटते. तुर्बे आणि धारावे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. एक सुरेख अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. न्यू ब्राह्मणदेव ग्रुपचषक 2022 यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. भिरकावते चेंडूला. चेंडू जातोय बिग 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 आउट ऑफ द पार, षटकार. मागडी गोलंदाजी पाहायला भेटते राकेश याची. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात ते म्हणजे 19च्या घरात. धीरज खेळतो व्यक्तिक एक षटकारच्या साहाय्याने 8 धावसंख्येवरती आणि सचिन खेळतो एक षटकारच्या साहाय्याने 7 धावसंख्येवरती. पण एकदा गोलंदाज तयार. 10-12 पॉईंटचा रन धावतोय, पापेला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकलाय. इथे मात्र भिरकावतोय चेंडूला आणि इथे मात्र चेंडू जातोय षटकार. चला कामोटे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. सारसोळे संघाला विनंती करतोय आपला कर्णधार पाठवायचा आहे. 10 धावसंख्येची आवश्यकता असेल धारावे संघाला.
महागडी गोलंदाजी पाहायला भेटली या गोलंदाजाची राकेशाची. या षटकामध्ये 3 षटकार मात्र देतोय म्हणजे राकेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धीरज तयार, धीरज टू राकेश. रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता, नक्कीच सुरेख चेंडू. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 25 च्या घरात. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्या. 18 चेंडू 10 धावसंख्या. याच्यानंतर होणारा सामना विराज 11 सारसोले विरुद्ध जय हनुमान कामोटे. कामोटे संघाचा कर्णधार उपस्थित आहे, तर मी सारसोले संघाला विनंती करतो आपला कर्णधार पाठवायचा आहे त्वरित. 18 चेंडू आणि 10 धावसंख्या जिंकण्यासाठी 35 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 25 च्या घरात. महागडी गोलंदाजी पाहायला भेटली. पहिलं षटक भूषण 6 धावसंख्येचं होतं. एक सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली. त्याच्यानंतर जबाबदारी कर्णधार ज्याच्या खांद्यावर दिली राकेश तो मागडा ठरतोय. पण एकदा भूषण येतोय. दुसरं षटक वैयक्तिक आणि इथे मात्र भिरकावल्या चेंडूला सुरेख फटका झेलू शकतो आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. समीकरण बदलले ते म्हणजे 17 चेंडू आणि 6 धावसंख्या. 17 चेंडू 6 धावा, 6 धावा 17 चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, तोंड देईल सचिन. चला सारसोले संघाला विनंती करतो प्लीज कृपया आपला कर्णधार पाठवायचा आहे. पण एकदा भूषण तयार. पुढचा चेंडू या षटकातला भिरकावण्याचा प्रयत्न होता, नक्कीच एक्स्ट्रा कलेक्ट करता आला चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू चांगलं शत्रक्षण पाहायला भेटतोय. 1 धावसंख्या करू शकत नाही आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 30 च्या घरात. 16 चेंडू आणि 5 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी. 16 चेंडू 5 धावा. एक जबरदस्त खेळ सचिन आणि धीरज याचा. वैयक्तिक धीरज खेळतोय. 2 षटकार आणि 14 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. भिरकावते चेंडू, सुरेख फटका. सुरेख खेळ पाहायला भेटतो धीरज याचा आणि चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. एक जबरदस्त खेळ आणि इथं सामना मात्र 12व्या संघ जिंकतोय. अभिनंदन आणि थोरब्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. साठी समाजासाठी मी बोलवतोय प्रतीक याला. प्रतीक. चला विराज 11 सारसोले संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय हनुमान कामोटे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. याच्यानंतरची बिग फाईट आपण पाहाल या स्पर्धेमध्ये. जय हनुमान कामोटे विरुद्ध विराज 11 सारसोले. 83 सारसोळे. आणि या सामन्याचा सामनावीर जबरदस्त आपल्यातून खेळले आपण पाहिली मिस्टर 360 धीरज भोईर. गोलंदाजी करत असताना 2 विकेट प्राप्त केले आणि फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी केली. 3 षटकार त्याच्या बॅट